गुरुवारच्या दिवशी आपण भरपूर सेवा करतो, स्वामींच्या मठात जातो, केंद्रात जातो, भरपूर सेवा करतो. पण काही चुका नकळत आपल्या घडतात. त्या चुका करू नये. खास कोणती चूक तर आपल्या घरात केरसुनी असते, म्हणजे झाडू तिला आपण म्हणतो. तिची आपण दिवाळीत खूप छान पूजाही करतो. पण गुरुवारच्या दिवशी कधी जुना झाडू घराबाहेर टाकू नये. त्यामुळं घरातून महालक्ष्मीला पण घराच्या बाहेर काढतो असं होतं. कारण तिला दिवाळीत आपण लक्ष्मी म्हणून पूजा करतो. नवीन झाडू आणलं त्याची लक्ष्मी म्हणूनच पूजा करतो. म्हणून गुरुवारच्या दिवशी कधीही झाडू घराच्या बाहेर टाकू नये. महालक्ष्मी काढता पाया येते. तसंच गुरुवारच्या दिवशी स्त्रियांनी केस धुवूही नये आणि कापूही नये. शक्यतो शुक्रवारी केस धुवावी आणि शुक्रवारीच केस कापावी. खूप छान राहतं. शुक्रवार हा दिवस खूप चांगला असतो, त्यामुळे त्या दिवशीच करावी. सेकंड थिंग तुम्ही हळद कोणाला गुरुवारची देऊ नये. हळद, दूध, दही या गोष्टी गुरुवारची शक्यतो कोणाला देणं टाळणं. देऊच नाही तुम्ही. हां, घरी एखादी व्यक्ती आली तिला चहा पाणी नक्की करा, तिचा पाहुणचार करा. कारण गुरुवारी एखादी व्यक्ती घरी येणं खूप शुभ. गुरुवारी काय प्रत्येक दिवशी म्हणेल कोणी व्यक्ती घरी आली त्याला पाहुणचार नक्की करा. आपण शक्य असेल तर गुरुवारच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा करावी. आपण स्वामींची पूजा करतोच, तसं लक्ष्मीनारायणाची पूजा करावी. ते खूप छान राहतं. ह्या गोष्टी तुम्ही गुरुवारच्या दिवशी ते केल्या तर खूप छान राहील, उत्तम राहतील. म्हणजे कोणत्याही अडचणी येणार नाही आणि घरात सुख शांतीही राहील, समृद्धी राहते. श्री स्वामी.